जगात भारी आमचं पुणे आहे का? पुणे आहे ना, प्रश्नच नाही. जगात भारी पुणे आहे. हो, प्रश्नच नाही. आज तर ते पुन्हा बदललंय. पूर्वीचं पुन्हा आज राहिलेलं नाही. स्ट्रिक्ट लॉज आणले पाहिजेत पुण्यात. बाहेरच्या प्रॉपरच्या लोकांना- लोकांनी नाही केलं, बाहेरून जे येणारे लोक आलेले आहेत हा. तिथे ते संस्कृती बिघडून गेली ना. पुण्यात समुद्र कुठे? देऊ का तुम्हाला? परवा पाऊस पडला, हा. हायवेचं पाणी हा. आमच्या घराकडे जे येत होतं लाटांसारखं दाखवतो तुम्हाला. गव्हर्नमेंट जे लोकांकरवी लोकांकडून निर्माण झालेलं सरकार, पण या सरकारमध्ये सगळे गुन्हेगारी लोक नाहीत का? खरंच करायचंय का? तर आपण आता आलेलो आहोत त्या शहरात जिथे माणसं भेटतात, वस्तू मिळतात. सॉरी माणसं मिळतात, वस्तू भेटतात. आपण आलेलो आहोत पुण्यात आणि आपण पुणेकरांना विचारणार आहोत की खरंच पुणे जगात भारी आहे का? आहे का नाही? तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. तोपर्यंत विचारू बाकीच्यांना. चला, तर आम्हाला काय पुण्यातले लोक भाव देत नाहीये. आम्ही पहिले खूप इज्जतीत विचारत होतो की नाही का, नमस्कार काका, मी भाषा मराठीकडनं आलेलो आहोत, आम्हाला जरा 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. तर ते म्हणाले की नाही, आम्ही नाही बोलणार असे. मग आम्हाला कळलं की आम्ही पुण्यात राहतो, त्याच स्टाईलमध्ये आम्ही बोलायला पाहिजे. डायरेक्ट घुसूयात, जे होईल ते होईल. आमचा अपमान झाला तर आम्ही दाखवणार नाही, एडिटर कट करणार नाही. आम्ही आता सारसबागेत आलेलो आहे आणि आम्ही आल्या आम्हाला कोण भेटला असेल? नुसतं खुद्द भाजपचे खूप मोठे कार्यकर्ते, स्वतः भाजप भेटलेले आम्हाला, भारतीय जनता पार्टी. लक्षात ठेवा, कमळ येतं, कमळ. म्हणजे काय सांगू, आता सुरुवातच एवढी धासू दणकून झालेली आहे ना. बनायचं लायसन तुमच्याकडे तुम्हीच बनवत आहे ना? कोणतं? नाही का, चिंचवडकर बनायचं लायसन जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही काय काय सांगा. तुम्हीच बनवत. नाव काय तुझं? किरण गावडे. किरण गावडे. कुठलाच तू प्रॉपर? मी कोल्हापूरचा. कोल्हापूरचा आहेस का? काय कसं आहे पुणे? पुणे मस्त आहे, जगात भारी का? जगात भारी. खरंच? पुणे मस्त, खरंच मस्त. मला वाटतं सांगा. मनापासून मी आता पुण्यात मला वाटतंय एक 8-10 वर्ष राहतोय, पण खूप चांगलं वाटतं. हा. खूप चांगलं आहे पुणे. जगात भारी पुणे, जगात भारी पुणे हा मंत्र आहे, माहितीये का माझा? पुण्यात राहायचं असेल तर हा मंत्र शिकून घ्यायला. तर तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करा, कारण की स्टँड घ्यायला पण पैसे नाहीये. त्यांच्यासोबत बोलायचं का? पण ते सिगरेट फुकतायत. ते पण नो स्मोकिंग एरिया सिगरेट फुकतायत ते. तिकडे लिहिलेलं असं. आपलं काय नाही, आपलं कॉन्टेंट मिळण्याशी मतलब आप आई तेल लावत गेले. रूल्स अँड रेग्युलेशन्स, कॉन्टेंट मिळाला बाद झाला. चला आपण त्यांच्याकडून पटकन जाऊन रिजेक्ट होऊन येऊयात. माहिती आहे त्याला, माहिती. पुणे खरंच जगात भारी. हो, डायरेक्ट त्यात काही वादच नाही. किमान शब्दात कमाल अपमान कसा करायचा एखाद्या समोरच्या. नाही. ही पण एक अडचण आहे बाहेरच्या लोकांची की पुण्यातले लोक म्हणे अपमान करतात. असं नाही ना, माणसं नाहीये. म्हणजे माणुसकी आहे पुण्यात. बाहेरच्या याच्यामध्ये जसं ते हे करतात, मुंबईवाले आमच्यापेक्षा जास्त डांबरट गँग. स्पायगिरी वगैरे करत नाही ना. नाही हो. आलेलं नाहीत ना. पाकिस्तानची स्पायगिरी नाहीतर नाही. काय व्हायचं, आमचा फोटो यायचा तिथं. छानच दिसतोय रे. जगात भारी आमचं पुणे आहे का? पुणे आहे ना, प्रश्नच नाही. जगात भारी पुणे आहे. हो, प्रश्नच नाही. पण मग तुमचं म्हणणं आहे की काही सिस्टम्स प्रॉब्लेम आहे. स्ट्रिक्ट लॉज आणले पाहिजेत पुण्यात, तर पुन्हा अजूनही परत जुनं पुणे जर होऊ शकतं. जगात तसं भारी आहे, पण ते लोकांच्या बाकीच्या कामामुळे ते 50% खराब झालेले आहे. आणि काही लोक म्हणतात की आता नाही का, पुण्यात गेल्यानंतर लोक अपमान करतात, प्रॉपरचे लोक. Properly हे अपमान पहिल्यापासूनच आहे की पुणेरी पार्टी म्हणून ती फेमसच आहे, पण ते अपमान करणं त्यांचं पहिल्यापासून. म्हणजे तुमचं म्हणणं हे कंपल्सरी, हे पाहिजे, हे पुण्यात पाहिजे ते, कारण एक आयडेंटिटी झालेली आहे ती आता. पुण्यातली आयडेंटिटी. आयडेंटिटी आहे ती. म्हणजे एखादा समजा आता जर तुम्ही राईड घेत असेल हा. तर ते पुणेकरांनी इंडिकेटर नाही दाखवायचा. ते मागच्याला कळलं पाहिजे की मी राईड घेतो म्हणून मग तू निघून जाईल, असं त्याचा अर्थ आहे. समोर तर किती स्लो येतोय, तर हा पी वाजवत जाते. सगळं ते तुमचं सिग्नल मोडतात, सगळं उलथं पालत आहे. त्या पुण्यामध्ये आता सगळं उलथं पालत झालेली आहे. आहेच दादा. भाऊ बोलले म्हणजे भाऊ बोलले आहे म्हणजे पुणेकर असल्यावरती हा शब्द माफ केलाच पाहिजे. की लोक म्हणतात की पूर्वीसारखं पुणे नाही राहायचं. तर ते पुण्यातल्या प्रॉपरच्या लोकांनी खराब केलं की बाहेरून येऊन बाहेरच्या लोकांनी बाहेरच्या लोकांनी येऊन पुणे खराब केलं? हो. आमचं आम्ही प्रॉपर त्यामुळे आम्ही बाहेरच म्हणणं. म्हणजे बाहेरच्या लोकांनी येऊन पुणे खराब केलं असं हो. तुमचं म्हणणं आहे? हो, स्पष्ट, डायरेक्ट जे आहे ते आहे. भारतामध्ये संविधानात घटना अशी आहे की कुणी कुठे जाऊन कुठे व्यवसाय करू शकतो. बरोबर. त्यामुळे कुणी आलं आणि कुणी गेलं हा विषय नाही. आज शिस्तीची गरज आहे. अरे हे पोलीस कुठेतरी उभे राहतात बाहेर,
एका साईडला हा. तो त्यांच्या हाताखाली असणार, तो कुठे शिट्टी मारत हो काहीतरी करत असतो. हा. हे खरं आहे का? आज त्या फडणवीस साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री की जर दारू प्यायला पोलीस आढळला त्याला सस्पेंड केलं जाईल. हा. याचा अर्थ पोलीस आता जे मध्ये प्रकरण झालं, कायद्याच्या चौकटीत जो कोणी येईल त्याची IPS कलम खाली यांची नोंदवली गेली पाहिजे. बरं. ते नोंदवतात का? नाही ते त्याला पाठबळ कोणाचं आहे? वरचे जे जे आहेत, कोणी आहे ते सरकार सरकार नाही, हे मंत्री मंत्री प्रॉपरच्या लोकांनी नाही केलं, बाहेरून जे येणारे लोक आलेले आहेत तिथे, ते संस्कृती बिघडून गेली ना. म्हणजे त्यांनी कसं बाहेरून ज्यावेळेस माणसं त्यांना फ्रीडम हवा असतो, ज्यावेळेस इथून आपण परदेशात फिरायला जातो मग त्यावेळेस आपल्याला ते फ्रीडम आवडतं. बरोबर. इथं बंधनं असतात ना, तुम्हाला कशी घरची बंधनं असतात, काय असतात, मग तुमचं वागणं वावरणं म्हणजे तिकडे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागता. बरोबर. पण त्याच्या बाहेरच्या स्टेट मधून ज्यावेळेस पुण्यामध्ये येतात तर मग ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. नाही आम्हाला असं फ्रीडम राहायचे, फ्रीडम तुम्हाला राहण्यासाठी आहे, तुमचं अंग प्रदर्शन करण्यासाठी नाहीये. हा त्याच्या संस्कृती जपणं गरजेचं आहे. पुण्याचं विद्या माहेर घर म्हणून आता पुणे विद्यापीठ आहे किंवा पुणे पे अशा बऱ्याचशा संस्था म्हणजे आहेत तिथे किंवा युनिव्हर्सिटी आहेत भरपूर झालेले, सिम्बॉजिम अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण तिथं बाकीच्या गोष्टी फॉलोअप काय येत नाहीच आहे ना. त्या गोष्टीमुळे लोक इथले फरक पडले, पहिल्यासारखं नाही राहिलेले. ह्या गोष्टीमुळे फरक झाले. पुण्यामध्ये कोणालाच बंधन नाही, म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये कोणाला बंधन आहे का राहण्यासाठी नाहीये. पण तुम्ही पहिले तिथली संस्कृती पाळा, जेणेकरून मग ती पुढे चालेल. मूळ मुद्दा आहे पुणे. हा. पुणे हे पूर्वी इतकं सुंदर होतं, जो आम्ही चिमणी दिवा होता हा. आणि एक छोटं घर, रेडिओ नाही काय नाही, त्यावेळेस आम्ही आनंदी होतो. हा. काळा जेव्हा चिमणीनंतर कंदील आला, हा. कंदील नंतर मग तुमचे छोटे बल्ब आले, हा. मग रेडिओ आला, हा. आता टीव्ही आला. आता मुलांना रेडिओ, टीव्ही, सिनेमा काय नकोय, मोबाईल मध्ये टच केलं की पाहिजे ते मिळतंय. काय पण बघा, नागडं बघा, उघडं बघा. तर लोक म्हणतात की पुणे तिथे काय उणे, तर तुम्हाला असं वाटतं की काय काय उणे पुण्यात, काय असं वाटतं? ट्रॅफिक सेन्स शून्य आहे लोकांना. अरे बापरे. आणखी पुणे पोलीस बरोबर काम करत नाहीत. अजून सगळंच खराब आहे पुण्याचं. आता जे पूर्वीचा पुणे होता तसं काहीच उरलेलं नाहीये. लोक म्हणतात की पुणे तिथे काय उणे, तर हे खरं आहे का? पुणे तिथे खरंच काय उणे आहे की नाही, की खूप काय उणे? तुला काय पाय पुण्यात सांग, मी तुला कुठे मिळतो. पुण्यात आता काहीच उणे नाहीये. तर खरं बोलतात लोक की आहे काहीतरी उणे. बरोबर काय आहे. शालजोडीतले पुण्यातले सारखे तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही. पूर्वी होता असा एक काळ, हा. आज तर ते पुन्हा बदललंय. हा. पूर्वीचं पुन्हा आज राहिलेलं नाही. आज काय झालंय, बिल्डिंग उभं राहिले. हा. आज काय झाले, बाहेरचे लोक इथे एकत्र आले. हा. आज काय आले, सिग्नल तोडून जाणारे लोक किती आहेत. खूप झाले आता काय. आता कोणी कोणाचा न ऐकणारे, आई बापाच पोरं ऐकत नाही. पोरांना शिक्षण देण्याची जास्त गरज आहे. पुणे का उणे ह्याच्यापेक्षा पोरं कशी शाणी होतील. मुली जसे सिगरेट पितात, गुडगुडी पितात, हा. निम्मे कपडे घालून बोंबलत हा. फिरतात. हे थांबलं पाहिजे. ते हे आहे की तुम्हाला तुमच्यापासून सुधारणा करा. बरोबर. आणि ही सुधारणा प्रत्येकाने केली तर पुणे तिथं काय उणे, सगळ्या गोष्टी त्याचा उलगड होऊ शकतो. पुणे तिथं काय उणे राहिलेलं नाही. खूप सारं उणे. खूप सारं उणे सुरू झाले. आणि इथल्या लोकांनी म्हणजे जेणेकरून म्हणजे माझं वेग असं ऐकण्यात पण आलेले, म्हणजे लोक बी सांगतात नाही का बाहेर देशामध्ये जातात, परदेशात जातात. आम्ही स्वित्झर्लंडला गेलो, न्यूयॉर्क मध्ये गेलो, US ला गेलो, तिथे रोड खूप चांगले आहेत. हॉर्न जरी वाजत, जर्मन मध्ये म्हणजे असं मी ऐकलं, जर्मन मध्ये हॉर्न हे केलं तर तुम्हाला काहीतरी दंड आहे काहीतरी. जेणेकरून आपले अशी लोक येऊन इथं सांगतात पण बाहेर लय भारी आहे, पण तिथून इथं आल्यानंतर ते नियम इथं फॉलो करत नाही किंवा जे इथले नियम आहेत ते फॉलो करत नाही. ट्रॅफिक होण्याचं खूप मोठं कारण त्याच्या मागे आहे की स्वतःपासून सुरुवात करणं लय गरजेचं आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत. तर तुमच्या म्हणण्यानुसार पुण्यात हे उणे, पुणे तिथे हा. काय उणे, तर हे उणे. हे उणे. मला काय म्हणणं आहे की पुण्यातले लोक काय म्हणतात की पुण्यातले लोक व्याकरणात चुका काढतात. हा. तुझी चुका काढल्या कोणी? नाही माझी तरी अजून नाही अशी. नाही. नाही. कोल्हापूरचं म्हणून कोणी हिंमत नाही करत. नाही. हा कोल्हापूरचं आपलं म्हणजे कोल्हापूरचं तर नादच वेगळं आहे. नाद वेगळ्याच येणार आपण कोल्हापूरला पण आहे. हो, चालेल. आणि लोक म्हणतात की पुण्यातले लोक खूप असं व्याकरणात चुका काढतात कायम. नाही असं काय नाही. असं काय नसतं. आता आम्ही शाळेतले मित्र आहोत. आम्ही 79 ला पास आउट झालेलो आहोत. हा. अजून भेटतो, शा घालतो, सगळं असतं.
असं काय नाही. हो आमच्याकडे व्याकरण पासून चांगलं महानगरपालिकेकडनं काय काम तुम्ही अपेक्षित करता? सगळं चांगले रस्ते द्या, चांगल्या सुविधा द्या, सगळं चांगलं होईल. मध्ये जे अतिक्रमण वगैरे काढलं ते ते कधी काय निघणार नाही, नाही निघणार. नाही निघू शकत ते. पण ते म्हणतात की आम्ही केलंय, आम्ही नाही पूर्ण- कोण काय करते, पैसे घेतात आणि कॉर्पोरेशनच्या इतकं पैसे जगात कोण खात नसेल आणि कॉर्पोरेशन सगळे अधिकारी पैसे खातात. मग याच्यात तुम्हाला असं वाटत नाही का की पुणे महानगरपालिका काय वाटतं, खरंच काम करतात की काय? काय मत काय तुमचं पुणे महानगरपालिकेबद्दल? काम करतात का म्हणलं? नाही नाही कसं आहे, हा. महानगरपालिका ही काहीशी सजीव वस्तू नाहीये, ती निर्जीव वस्तू आहे. पण त्याच्यातले कर्मचारी आहेत, ते कर्मचारी जसे वागायचं तसंच वागतात. काय वाटतं पुण्यात एक्झॅक्टली काय लोकांमध्ये कमी की लॉ स्ट्रिक्ट नाही की काय? लोकांना महानगरपालिका- भीती नाही ना, पोलिसांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी. सेम पोलीस आहेत पुण्यात पण मुंबईत पण. पुण्यात पण ऍक्शन घ्या ना तुम्ही स्ट्रिक्ट. गाड्या जप्त करा, ड्रिंक अँड ड्राईव्ह पकडलं की गाडी जप्त करून टाका, 24 तास नंतर गाडी द्या. किती लोक हे करतील? अर्धी लोक शाणी होतील. हा. हीच पुण्यातली लोक फॉरेनला गेलं की खराब करतात का, सिग्नल तोडतात का, रस्ते तोडतात का? नाही. फक्त पुण्यात सगळं जे आहे ते पुण्यात होतं. कारण पुण्यात भीती नाही होती लोकांना. स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे, स्ट्रिक्ट So महानगरपालिकेने स्ट्रिक्ट ऍक्शन किंवा पोलिसांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे. प्रत्येकावरती नियम तोडले की फाईन करा. माणूस एकदा फाईन भरतो, दोनदा फाईन भरतो, तिसऱ्यांदा फाईन भरायला माणूस घाबरलेला असतो. तर समोर बघा पॅरल पार्किंग, कोण करणार गाड्या? खरं आहे, समोर पार्किंग सगळी FC रोड सारख्या फेमस रोड वरती सुद्धा, पुण्यातल्या फेमस रोडवर सुद्धा इथे ट्रॅफिक हे नाही. महानगरपालिकेची तर माझी व्यक्तिगत तक्रार आहे. काय टाकायचं सांगा की जरा लोकांना म्हणजे काय अशी कशी- इकडे या जरा या साईडने. तक्रार म्हणजे अशी आहे, म्हणजे जी कामं ज्या वेळेस करायची असतात ती त्यावेळेस कधीच होत नसतात. जसं की उदाहरण काहीतरी. उदाहरण म्हणजे आता हे बघा, पावसाळा चालू होतो, हा. मग त्यावेळेस त्यांना सुचतं की आपल्याला रोडची कामं करायची आणि मग नेमकं काय होतं, मग पाऊस चालू होतो, मग त्यांच्याकडे कारण असतात की आता आम्ही कामं कशी करायची, पाऊस चालू आणि रोडची कामं केली तर ते पाऊस आला काही एका वाहून जाऊन जातो. जेणेकरून लय लांब नाही, याच रोडचं शिरोळे रोडचं उदाहरण घ्या. म्हणजे गेले किती दिवस किती वर्ष झाले इथे खड्डा पडला होता, तो काही बुजवताना जमला नाही. शेवटी तिथल्या लोकांनी तिथे सिमेंट टाकून तो खड्डा बुजवला आणि आता बघा हे डांबरीकरण केलं ते. त्याला जर आता थोडा खोदलं ना, असं एकदम पातळ लेअर आहे याच्यावरती, हे डांबर टाकलेले त्यांनी इथं रोडचं काम केलं. गव्हर्नमेंट जे लोकांकरवी लोकांकडून निर्माण झालेलं सरकार, पण या सरकारमध्ये सगळे गुन्हेगारी लोक नाहीत का? आहेत सगळेच. 80% गुन्हेगार लोक बसले सगळे वरपासून खालपर्यंत. आता हे खरं बोललं तो कोणाला आवडणार नाही. आपलं नदी पात्र आहे, आता नदी पात्र त्यांनी ते नाही का वॉकिंग सारखं काहीतरी बांधवले, गार्डन सारखं आता काम चालू आहे. नदी पात्रातले चालू. म्हणजे तो खर्च तुम्ही ते नदी स्वच्छ करण्यासाठी केला असता ना, तर ते अजून चांगली झाली असते. हे म्हणजे असं वाटतं की महानगरपालिकेचे हे चुकतंय डायरेक्ट. साहजिक आहे ना, तुम्हाला नदी स्वच्छ करायला वेळ नाहीये, हा. पण त्याच्या बाजूने भिंती बांधायला तुम्हाला वेळ आहे आणि त्यासाठी तुम्हाला खर्च करायला आहे. साहजिक आहे ना. मुंबईचे लोक म्हणतात की मुंबईत समुद्र आहे, पुण्यात नाहीये. हा. ते चिडवतात दरवेळेस पुण्याच्या लोकांना नाही हा, का? मग ते तर होतं राहते. ते एक काय म्हणतात, ते एक गंमत आहे अशी ती. हा. म्हणजे एकमेकाला चिडवणे किंवा ही गंमत आहे, तो विनोदी भाग झालाय. हा. हा. म्हणजे एकमेकाला चिडवणं, बाबा समजा आता आम्ही आलो तर आमच्याकडे, बाबा पुण्यात आलं तर आमच्याकडे शागारोड आहे, मग तुमच्याकडे मुंबईत गेल्यावर नाहीये. हा. मग बाबा पुण्यात आलं तर तुमच्याकडे समुद्र आहे, मुंबईत तर आमच्याकडे नदी आहे, खडकवासला धरण आहे. हा. म्हणजे असे कॉम्बिनेशन हे वर खाली असतात. समुद्र पण आहे पुण्यात, समुद्र नाही मिळणार. नॅचरल गोष्टी नाही, बघितला तर बघितलं तर आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी मिळतात पुण्यात, नॅचरल नाही मिळणार. उद्या तू म्हणशील बर्फाचं हिमालय आणतं तर नाही. आपल्याला डोंगर, फाटे, सिंहगड, राजगायगड हे सगळं आहे आपल्याकडं. विषय संपला. मुंबईकरांना फायनल उत्तर दिलेलं आहे दादांनी. एक 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 भेटून छान वाटलं. एक नंबर, एक नंबर. नाही ना, हा? खडकवासला पाहिजे का? पुण्यात समुद्र कुठे? देऊ का तुम्हाला? परवा पाऊस पडला, हा. हायवेचं पाणी हा. आमच्या घराकडे जे येत होतं लाटांसारखं दाखवतो. तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो शेअर करतो. म्हणजे मुंबईतल्या समुद्रापेक्षा आपल्या पुण्यातलं पाणी. हो, आम्ही पुणेकर असे आहोत ना, हा. आम्ही इथं हिमालय पण तयार करू शकतो, समुद्र पण तयार करू शकतो. तुम्ही सांगा काय पाहिजे ते, आम्ही सगळं तुम्हाला पुण्यामध्ये अवेलेबल करून म्हणजे देऊ शकतो. पुणे तिथे हो. पुणे तिथे काहीच उडे नाहीये, सगळं भेटतं. कैलास पर्वतामध्ये
शहरापासून तुम्हाला जर का पाताळापर्यंत काही पाहिजे असेल सगळं आम्ही इथं पाताळेश्वरापासून कैलासपर्यंत सगळं देऊ शकतो. नाही पण मुंबई खूपच सुंदर जागा आहे. सुंदर आहे. मुंबईतल्या लोकांना ट्रॅफिक सेन्स आहे. मुंबई पोलीसच्या सारखं जगात काम कोण करत नाही. मुंबईत कधी ट्रॅफिक जॅम खूपच कमी वेळा असतो, कारण मुंबईतल्या लोकांना अकल आहेत. तसं पुण्यातल्या लोकांना नाही. मुंबईत ट्रॅफिक सिग्नल तोडणारे किती लोक आहेत, कोण नसतं. हा ते मी मान्य करतो. मुंबईत रात्री 2 वाजता पण लोक सिग्नल उभे राहतात. ते मी पण मान्य पुण्यात नाही राहणार. मी ऍज अ मुंबई पोलीस खूप चांगलं काम करतात. मी ऍज अ पुणेकर म्हणून ते मान्य करतो की मुंबईचे लोक खरेच शिस्त पाळतात. ज्या पद्धतीनं त्यांचा राग होता ना पुण्यातल्या सिस्टम विषयी, त्याच्यावरून कळतं की ते प्रॉपर पुणेकर होते. ते काय सो कॉल्ड आम्ही पुणेरी, आमच्या पुण्याला नावं नाही ठेवायचे अशातले पुणेकर नव्हते. ते असे होते की आम्हाला क्रिटिसिझम द्या आम्ही ऍक्सेप्ट करू, फॅक्ट्स द्या आम्ही ऍक्सेप्ट करू. खूप दिवसांनंतर बाबा असा माणूस मला भेटला म्हणजे खूप तुरळक असतं, कारण की माणसाला स्वतःच्या शहरातल्या चुका कधीच नाही दिसत आणि त्यांनी एकदम खुल्या मनाने खुल्या दिलाने आपल्या शहरातल्या ज्या काही चुका आहेत त्या सांगितल्या. खऱ्या अर्थाने पुणेकर होते ते, मला तरी असं वाटतं. इथं इव्हन मला राग येतो माहितीये का, पुण्याला कोण काय म्हटलं नंतर मी सेन्स नसेल तरी काही बोलतो. बट खरंच म्हणजे एक रियालिटी चेक दिला त्या माणसाने. नाईस, गुड गुड गुड. असेच माणसं राहिले पाहिजे पुण्यात. हा होता आमचा भाषा मराठीचा पहिला एपिसोड. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जगात भारी पुणे. आणि सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येतोय, लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून टाका.